क्रमांक 1, हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर ते मित्रांनो 1881 साली हे वृत्तपत्र सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत? तर ते 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले आहे? तर ते मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले सारे जहां से अच्छा. प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिली अणुचाचणी स्फोट कोठे झाला होता? तर तो पोखरण येथे झालेला होता. पोखरण, भारतातील पहिली अणुचाचणी स्फोट. प्रश्न क्रमांक 5, भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर तो मित्रांनो राजा राममोहन यांना ओळखले जाते भारतीय पुनर्जागरणाचे जनक. प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर ते जम्मू आणि काश्मीर ह्या राज्याशी संबंधित होते 370 कलम मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आपला, नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते मित्रांनो सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते नाइटिंगेल म्हणून. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर ते बहरुद्दीन तैयबाजी हे होते राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 9, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ते जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 10 आपला, भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिला भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो पहिला भारतीय हा मित्रांनो कोण आहे? तर तो लाल बहादूर शास्त्री हा आहे. लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 12 आपला, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ते मित्रांनो आर्य समाजाची स्थापना हे 1885 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानातील समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले आहे मित्रांनो. ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 14, ऑपरेशन फ्लड चे जनक कोण मानले जातात? ऑपरेशन फ्लड चे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. डॉक्टर वर्गीस कुरियन. प्रश्न क्रमांक 15, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ते मित्रांनो अॅनी बेझंट हे होत्या. अॅनी बेझंट. प्रश्न क्रमांक 16, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे मित्रांनो? तर तो कार्ल मार्क्स ह्याने लिहिलेला आहे दास कॅपिटल हा ग्रंथ. प्रश्न क्रमांक 17 आपला, भारताचा पहिला फील्ड मार्शल कोण होता? फील्ड मार्शल हा सॅम मानेकशॉ हा होता. सॅम मानेकशॉ. प्रश्न क्रमांक 18, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते महात्मा गांधीचे आहे मित्रांनो. महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 19 आपला, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? तर ते मित्रांनो सरोजिनी नायडू होत्या. सरोजिनी नायडू भारतातील पहिली महिला राज्यपाल. प्रश्न क्रमांक 20, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे गीता रहस्य हा ग्रंथ. प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधानातील आपत्कालीन तरतुदी कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहेत? आपत्कालीन, तर ते जर्मनी या देशावर आधारित आहेत तरतुदी काही. प्रश्न क्रमांक 22, इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ते मित्रांनो इंडिका हा ग्रंथ मॅगस्तानजी यांनी लिहिलेला आहे. मॅगस्तानजी यांनी लिहिलेला इंडिका ग्रंथ. प्रश्न क्रमांक 23 आपला, भारतीय राज्यघटनेतील कायद्यासमोर सर्व समान ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर ते ब्रिटनकडून घेतलेली आहे. ब्रिटन कोण राज्यघटनेतील कायद्यासमोर सर्व समान ही संकल्पना. प्रश्न क्रमांक 24, पंचतंत्र
ह्या ग्रंथाचे लेखक कोण मानले जातात? पंचतंत्र. तर मित्रांनो, ह्याचे लेखक हे विष्णू शर्मा आहेत पंचतंत्र ग्रंथाचे. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होताना भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर तो मित्रांनो लॉर्ड डफरीन हा होता. लॉर्ड डफरीन. प्रश्न क्रमांक 26. अष्टध्यायी हा व्याकरण ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अष्टध्यायी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर मित्रांनो पाणिनी यांनी लिहिलेले. पाणिनी. आणि पाणिनी कुणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात पाणिनी व्याकरणाची. प्रश्न क्रमांक 27. भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर ते किरण बेदी हे होते. किरण बेदी. प्रश्न क्रमांक 28. भारताचा नेपोलियन म्हणून कोण ओळखला जातो आहे? तर तो समुद्रगुप्त हा ओळखला जातो. समुद्रगुप्त नेपोलियन म्हणून. प्रश्न क्रमांक 29. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहेत? तर मित्रांनो भाग 3 मध्ये दिलेले आहेत मूलभूत कर्तव्ये आणि अधिकार. प्रश्न क्रमांक 30 आपला. यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? यंग इंडिया. तर ते महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं आहे हे वृत्तपत्र. प्रश्न क्रमांक 31 आपला. भारतीय संविधानातील न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ते मित्रांनो कॅनडा त्याच्याकडून घेतलेले कॅनडाकडून. प्रश्न क्रमांक 32. 1932 मध्ये झालेला पूर्ण करार कोणामध्ये झाला होता? पूर्ण करार. तर तो मित्रांनो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच्यामध्ये झालेला आहे पुणे करार. प्रश्न क्रमांक 33. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे? अर्थशास्त्र हा कौटिल्य ह्याच्याशी संबंधित आहे अर्थशास्त्र ग्रंथ. प्रश्न क्रमांक 34 आपला. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर ते मित्रांनो कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर आयर्लंड कडून घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 35 आपला. इल्बर्ट बिल वाद कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झालेला आहे मित्रांनो? इल्बर्ट बिल कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झालेला मित्रांनो? तर तो लॉर्ड रिपन यांच्या काळात झालेला आहे. प्रश्न क्रमांक 36 आपला. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिलेला आहे? तर तो मित्रांनो कोणत्या तुरुंगात लिहिलेला आहे गीता रहस्य हा ग्रंथ? तर ते मंडाले हा तुरुंग होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37 आपला. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG यांचा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर तो मित्रांनो कलम 148 या कलमात लिहिलेला आहे. भारताचा नियंत्रित आणि महालेखा परीक्षक यांचा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ते 148 कलमात आहे. प्रश्न क्रमांक 38 आपला. बॅक टू वेदास हा घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? बॅक टू वेदास हा. तर तो मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचे संबंधित आहे तो. प्रश्न क्रमांक 39. भारतातील पहिला उपग्रह कोणता होता? भारतातील पहिला उपग्रह कोणता होता? तर तो मित्रांनो आर्यभट्ट होता. आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 40 आपला. स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य प्रथम कोणी म्हटले होते मित्रांनो? तर ते लोकमान्य टिळक यांनी म्हटलेले आहे ते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. प्रश्न क्रमांक 41. भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर ते मित्रांनो आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, HC मुखर्जी, सच्चिदानंद सिन्हा, BR आंबेडकर यांचे बी कोण होते? तर तुम्ही सच्चिदानंद सिन्हा हे होते मित्रांनो तात्पुरते अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 42. द लाईफ डिवाइन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो मित्रांनो अरविंद घोष यांनी लिहिलेला आहे. अरविंद घोष. प्रश्न क्रमांक 43. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या क्षेत्रावर आधारित होती? तर ती शेती ह्याच्यावर आधारित होती. शेती क्षेत्रावर. प्रश्न क्रमांक 44. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आलेला आहे? मित्रांनो सायमन कमिशन कोणत्या वर्षी आलेला आहे? तर तो 1928 साली आलेला आहे मित्रांनो. 1928 साली सायमन कमिशन.
प्रश्न क्रमांक 45. दासबोध दासबोध हा ग्रंथाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर मित्रांनो, समर्थ रामदास हे आहेत दासबोध ह्या ग्रंथाचे. मित्रांनो, उत्तर द्यायला तुम्ही ट्राय करा. मी तर सांगणारच आहे, पण मी सांगायच्या अगोदर तुम्ही द्यायला तयार करा. म्हणजे तुमचा रिझल्ट किती येत आहे तर ते तुम्हाला कळेल मित्रांनो. द्यायला तयार करा. प्रश्न क्रमांक 46. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 47. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर ते स्वामी विवेकानंद यांनी केलेले. स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 48. निळ क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? निळ क्रांती. तर ते मत्स्य उत्पादन ह्याचे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर तो कलम 19 ते 22 मध्ये दिलेला आहे भारतीय संविधानातील स्वातंत्र्याचा अधिकार मित्रांनो. प्रश्न क्रमांक 50. द इंडियन स्ट्रगल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्या. आणि आपले 50 प्रश्न कंप्लीट झालेत. 50 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे आणि कोणत्या जिल्ह्यावर हवा आहे ते नक्की कमेंट मध्ये द्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा.